जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. कृपा कटाक्षाची ये किरणी मोह समुद्राचे आटणे. घडे जये त्या श्रीकृष्णे बंधू तया ते श्रीराम. जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. ते बंधू या श्री चरण श्री गुरूंचे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदासांना मनपूर्वक वंदन करते. श्रवण करत असणाऱ्या साधकांनाही अभिवादन करते आणि दासबोधाच्या चिंतनाला सुरुवात करते. आज चिंतनासाठी जी ओवी निवडलेली आहे ती दशक 1 समास 1 क्रमांक 30. नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती. ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. या ग्रंथाची फळश्रुती सांगत असताना समर्थ आपल्याला सांगताय की शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती. या ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर जर तुमच्या अज्ञानाचं पूर्ण हरण झालं तर ज्या क्षणी अज्ञानाचं हरण होईल त्या क्षणी तुम्हाला ज्ञान होईल, म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान होईल. छान या ठिकाणी समर्थांनी केलेली मांडणी, दुःखाची कारणमीमांसा या ठिकाणी समर्थांनी केलेली आहे की नासे अज्ञान दुःख भ्रांती. आता दुःखाचा संपूर्ण नाश होईल. कशामुळे नाश होईल तर भ्रांती आणि अज्ञान या दोन गोष्टी जर चित्तातून निघून गेल्या तर तुमच्या आमच्या संपूर्ण दुःखाचा नाश होईल आणि आनंदाचे डोही आनंद तरंग असा अनुभव आपल्याला येईल, असं सगळ्या संतांचं सांगणं आपल्यासमोर आहे. दुःख आपल्याला कोणालाच नको आहे. प्रत्येक जीव हा सुखासाठी प्रयत्न करत चाललेला आहे, पण तरीसुद्धा नको असतानाही दुःख आपल्याला वाटायला येतं. या दुःखाचं नेमकं कारण काय आहे त्याचा उहापोह या ओवीमध्ये आपल्यासमोर समर्थांनी ठेवलेला आहे की दुःखाचं कारण आहे भ्रांत अवस्था आणि भ्रांत अवस्थेचं कारण आहे अज्ञान. कशाचं अज्ञान आहे आपल्याला? ओवी ऐकतानाच आपल्याला असं वाटेल की आम्हाला कितीतरी जगतातल्या गोष्टीचं ज्ञान झालेलं आहे, परंतु स्वस्वरूपाची मात्र जाणीव नाही किंवा भान नाही. अमेरिकेत काय चाललेलं आहे, चीनमध्ये काय चाललेलं आहे, भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये काय चाललेलं आहे, या सर्व ठिकाणची माहिती गोळा करणे त्याला आपण जर ज्ञान समजत असू तर परमार्थामध्ये त्याला ज्ञान म्हणत नाहीत. मग ज्ञान कशाला म्हणतात तर पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, असं समर्थ आपल्याला पुढे ज्ञानदशकामध्ये सांगून ठेवणार आहेत. पण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आता अनेक पदव्या आपल्या नावापुढे लावलेल्या आहेत. अनेक पदार्थांच्या रेसिपीज आपल्याला माहिती आहेत. अनेक देशाची माहिती आहे. आपण ती एक सिरियल पाहतो, कौन बनेगा करोडपती. त्यामध्ये कितीतरी प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात आणि त्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे माहिती असणारे सुद्धा किती जणी तरी त्या ठिकाणी करोडो पैसे घेऊन घरी जातात, हे आपण पाहतो. आता त्या ठिकाणी एवढे प्रश्न विचारले जातात, त्याची उत्तरं दिली जातात आणि त्याचं फळ म्हणून त्यांना पैसाही मिळतो. परंतु परमार्थ क्षेत्रामध्ये ह्या माहितीचा काहीही उपयोग नाही. इथं स्वस्वरूपाच्या ज्ञानालाच फक्त ज्ञान असं म्हटलेलं आहे. शुद्ध परमात्म्याचं
ज्ञान होणे यालाच फक्त सगळे संत ज्ञान असं म्हणतात. मग बाकीचं जे काही आहे ते स्वरूपाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्याला अज्ञान असं म्हणतात. मग आपल्या दुःखाचं मूळ कारण काय आहे तर स्वस्वरूपाचं अज्ञान हेच मूळचं कारण आहे. कारण स्वस्वरूपाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर स्वरूपाने आपण सगळेजण ब्रह्मरूप आहोत. ब्रह्म आनंदघन आहे. त्यामुळे मूळचे तुम्ही आम्ही सर्वजण आनंदघनच आहोत हा सिद्धांत आहे. परंतु हा सिद्धांत असूनसुद्धा आपल्या जीवनामध्ये मात्र आनंद कमी आणि सुखदुःख जास्त असं आपल्याला अनुभवाला येतं. मग आता हे दुःख म्हणजे तरी नेमकं काय आहे तर अनुकूल संवेदनेला सुख असं म्हणतात आणि प्रतिकूल संवेदनेला दुःख असं म्हणतात. आता हे दुःख किती प्रकारचं आहे? 3 प्रकारचं दुःख समर्थांनी दासबोधामध्ये आपल्यासमोर सांगून ठेवलेलं आहे. आध्यात्मिक, त्या ठिकाणी शब्द वापरलेला आहे ताप. ताप म्हणजे दुःख. आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप असे दुःखाचे 3 प्रकार आपल्यासमोर सविस्तर समर्थांनी मांडलेले आहेत. आता दुःख नको असताना सुद्धा आपल्या वाट्याला सातत्याने येतं. त्याचं मूळ कारण काय आहे तर भ्रांत अवस्था आहे. ही भ्रांत अवस्था म्हणजे भ्रांती म्हणजे नेमकं काय आहे? भ्रांती, भ्रम, अध्यास हे एकाच अर्थाचे शब्द आपल्यासमोर आहेत. त्यातल्या त्यात अगदी आपल्या जवळचा शब्द जर कुठला असेल तर भ्रम. आणि भ्रम म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की भ्रम म्हणजे नेमकं काय आहे. तर जे जसं आहे त्या स्वरूपात न कळता त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी दिसणं, दुसरं काहीतरी कळणं आणि जे दिसतंय जे कळतंय तेच सत्य आहे असं वाटणं ह्याला भ्रम असं म्हणतात. भ्रमिष्ट असं म्हणतात. मग परमार्थाच्या दृष्टीने तुम्ही आम्ही सगळेजण भ्रमिष्ट आहोत. कारण शास्त्राचा जो सिद्धांत आपल्यासमोर मांडलेला आहे तो आहे ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा. तर ब्रह्म सत्य असून तुम्हाला आम्हाला ते नाही असं वाटतं हा भ्रम आहे. जग भासमान असून ते सत्य आहे असं वाटतं तोही आपल्यासमोर भ्रम आहे. आणि आपण ब्रह्मरूप असून सुद्धा आपल्याला आपण जीव आहोत असं वाटत असल्यामुळे जीवभाव धारण करून आपण जीवन जगत राहतो. आणि त्या जीवभावामुळे आपल्याला सुखदुःखाचा सतत अनुभव सुरू आहे. आणि ते सुखदुःख भासमान असून सुद्धा खरे आहेत हा आपल्या ठिकाणी झालेला भ्रम आहे. आता हे भ्रम समजून घेत असताना आपल्यासमोर शास्त्राने अतिशय छान पद्धतीने मांडणी केलेली आहे की 5 प्रकारचे भ्रम, या 5 प्रकारच्या एका भ्रमामध्ये एका भ्रांतीमध्ये तुम्ही आम्ही अडकलेले असतोच. खरं तर सर्वच भ्रांतीत अडकलेले आहोत, पण या 5 पैकी एका भ्रांतीमध्ये तरी तुम्ही आम्ही नक्कीच अडकलेले असतो. हे भ्रांतीचे प्रकार शास्त्राच्या माध्यमातून समजून घेण्याचं नेमकं कारण काय आहे तर पाढेपाठ करायचे असतात ते गणित सोडवण्यासाठी. तसं शास्त्राचा अभ्यास करायचा असतो तो आपल्या जीवनातले कोडे उलगडण्यासाठी, सोडवण्यासाठी. मग आपल्या ठिकाणी जी भ्रांत अवस्था आहे ती जर घालवायची असेल तर आपल्याला हे समजून घेतलंच पाहिजे. त्याचा आळस करून त्याचा कंटाळा करून चालणार आहे का? ज्या अर्थी समर्थांनी इथं भ्रांती शब्द लिहिलेला आहे त्या अर्थी भ्रांती म्हणजे काय, त्या किती प्रकारच्या आहेत, या सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे. मग 5 प्रकारच्या भ्रांती या ठिकाणी आपल्यासमोर शास्त्रांनी ठेवलेल्या आहेत. एकाला म्हणतात जगत सत्यत्व भ्रांती. जग भासमान असूनही सत्य वाटतं याला जगत सत्यत्व भ्रांती असं म्हणतात. उदाहरण आहे आपल्यासमोर की सोनाराच्या दुकानामध्ये आपण जातो, त्या ठिकाणी अनेक अलंकार, काही बोटात घालायचे, काही गळ्यात घालायचे, काही कानात घालायचे, काही डोक्यावर घालायचे, असे अनेक अलंकार आपल्याला त्या ठिकाणी दिसतात.
आणि त्या अलंकाराच्या नामरूपाकडे दृष्टी वेधली गेली की असलेल्या सोन्याचा काही काळापुरता आपल्याला विसर पडतो आणि सोन्याऐवजी अलंकार जे आहे नामरूपात्मक तेच आपल्याला सत्य वाटायला लागतात. तसं या संपूर्ण जगतामध्ये जी नामरूपं आहेत ती तुम्हाला आम्हाला सत्य वाटत चाललेली आहेत आणि ज्याच्या सत्तेवर ही नामरूपं भासमान व्हायला लागलेली आहेत ते ब्रह्म नावाचं तत्त्व मात्र सद्यस्थितीमध्ये विस्मरणात गेलेलं आहे आणि ते कोणी आहे असं सांगितलं तरीसुद्धा ते नाहीच असं आपल्याला वाटायला लागतं. ह्याला भ्रांत अवस्था असं म्हणतात. आता जगत सत्यत्व भ्रांती असा शब्द आपल्यासमोर आहे. जग भासमान आहे म्हटलं की सुरुवातीला आपल्याला पहिला धक्का बसतो. अहो, ज्या जगाच्या माध्यमातून आम्ही इतके व्यवहार करतो, ज्या जगाच्या माध्यमातून आमच्या अंतःकरणाला सुखदुःखाचे एवढे तडाखे बसतात, त्या जगाला हे शास्त्र भासमान कसं काय म्हणतं असा एक प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतो. पण जग भासमान आहे म्हणजे नेमकं काय आहे? भास शब्दाची व्याख्या कळल्याशिवाय या भ्रांतीतून आपली सुटका होणार नाही. परमार्थामध्ये भास शब्दाची व्याख्या आपल्यासमोर ठेवलेली आहे. जे आधी नसतं, नंतरही राहत नाही, पण मध्ये आधे काही काळ दिसतं, त्याला भास असं म्हणतात. त्याला भ्रम असं म्हणतात आणि या भ्रमालाच भ्रांती असं म्हणतात. जे आधी नसतं, नंतरही राहत नाही, पण मध्ये आधे काही काळ दिसतं. मग आता या जगताचाच एक घटक म्हणजे आपला देह आहे. हा देह एका तारखेपूर्वी नव्हता. एका तारखेनंतर तो नक्की राहणार नाही. म्हणजेच मध्ये आधे ज्या काही तारखांना तो दिसतो तो मला झालेला भास आहे. ह्या देहाला सत्य म्हणता येत नाही, कारण तो कायमस्वरूपी कधीच राहू शकत नाही. मग आता एका देहावरून संपूर्ण जगताचा निकाल आता आपल्याला लावता येतो की जगतातल्या सगळ्या वस्तूंना उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि लय आहे. देहाला जन्म आहे, स्थिती आहे, अवस्था आहेत, त्यानंतर बाल्य, तारुण्य, वृद्ध आणि त्यानंतर मृत्यू आहे. मग जन्मापासून जो सुरू होतो आणि मरणानंतर जो संपतो असा मध्ये काही काळ जो आपल्याला दिसतो तो भासच आहे. त्याला सत्य समजायला सुरुवात झाली की देह दुःख नावाची गोष्ट तुमच्या आमच्या वाट्याला येते. आणि म्हणून समर्थ आपल्याला मनाच्या श्लोकातही सांगतात, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. या जगत सत्यत्व भ्रांतीतून जर सुटायचं असेल, देह तादात्म्य भ्रांतीतून जर सुटायचं असेल तर मी देह नसून देहाच्या आतमध्ये व्यापून असणारं चैतन्य मी आहे असा सतत विचार शास्त्रशुद्ध संतांच्या संगतीमध्ये जर आपण करत राहिलो तर या जगत सत्यत्व भ्रांतीतून आपली सुटका होते. दुसरी भ्रांती आपल्यासमोर ठेवलेली आहे कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. छान दृष्टांत आहे आपल्यासमोर. बैठकीमध्ये एक सुंदर जांभळ्या रंगाचा गालिचा घातलेला आहे आणि त्याच्यावर एक पूर्ण पारदर्शक असणारं एक बाऊल आपण ठेवलेला आहे किंवा एखादा पेपरवेट जो पारदर्शक आहे असा ठेवलेला आहे. आता त्या गालिच्याचा जो रंग आहे तो त्या पेपरवेटमध्ये पूर्णपणे फाकून राहतो आणि आपल्याला तो पेपरवेटच जांभळा आहे असं वाटायला लागतं. वास्तविक पाहता तो रंग त्या पेपरवेटचा नसून त्या गालिच्याचा आहे. पण तरीसुद्धा आपल्याला काही काळापुरतं का होईना पण तो पेपरवेटच जांभळा आहे असं वाटायला लागतं. याला कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती असं म्हटलेलं आहे. आता आत्म्याच्या सत्तेवर बुद्धीचे सगळे व्यवहार चाललेले असतात. आत्मा जो आहे तो अकर्ता आहे, जीव जो आहे तो कर्ता आहे आणि ईश्वर जो आहे तो कर्विता आहे. तरी पण जीवाला मात्र
सगळं कर्तृत्व भोक्तृत्व माझंच आहे असं वाटतं. ह्याला कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती असं म्हणतात. आता सगळ्याच गोष्टी जर माझ्या अधिकारात असत्या तर करोनाला एवढं घाबरायचं काय कारण आहे? मीच जर माझ्या जीवनाचा कर्ता आहे आणि भोगता आहे असं मला ठामपणे वाटत असेल तर मग त्या जंतूला तरी घाबरण्याचं काय कारण आहे? पण आम्हाला भीती वाटते ना. मग हे कर्तृत्व भोक्तृत्व जे आहे ते खरोखरीच माझं आहे का ईश्वराचं आहे? समर्थ आपल्याला एक छान विचारतात, अवघ्यांचे अवघेच सजे तरी अवघेच होती राजे. की जर प्रत्येकाला आपल्या जीवनात जे वाटतं ते करण्याची पूर्ण क्षमता प्राप्त झाली असती आणि तसंच त्याला स्वतःचं प्रारब्ध घडवता आलं असतं तर प्रत्येक जणच पंतप्रधानपदी बसला असता. पण तसं होताना दिसतं का? तर नाही दिसत. वाटतं एक आणि जीवनामध्ये घडतं दुसरंच. करावंसं एक वाटतं आणि होतं भलतंच. ज्या देहाला आपण माझं 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 असं म्हणतो त्या देहाच्या आतमध्ये काय घडामोडी होतात याचाही आपल्याला अंदाज लागत नाही. 3rd स्टेजला गेलेला कॅन्सर एकदम डॉक्टर सांगतात तेव्हा लक्षात येतो. मग कशाला मी करता आहे आणि भोगता आहे असं म्हणायचं? पण तरीही मी करता भोगता आहे असं आपल्याला वाटत राहतं. ह्याला हीच भ्रांत अवस्था आहे. आणि समर्थ म्हणतात, मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. म्हणून सगळे या जीवनातले जे व्यवहार चाललेले आहेत त्या सगळ्या व्यवहाराचा मी निमित्त मात्र आहे. जीवबुद्धीने पाहिलं तर मी निमित्त मात्र आहे. करता करविता ईश्वर आहे. आणि आत्मबुद्धी पूर्ण विकसित झाल्यानंतर लक्षात येतं की मी अकर्ता आहे. आणि ह्या पद्धतीने साधना दृढतेने आम्ही करत राहिलो तर या भ्रांतीतून सुद्धा आपली सुटका होते आणि दुःख कमी व्हायला मदत होते. त्यानंतर तिसरी भ्रांती आपल्यासमोर ठेवलेली आहे. त्याला भेदभ्रांती असं म्हटलेलं आहे. पूर्वीच्या काळी आपल्या घरामध्ये ड्रेसिंग टेबल असायचे बघा आणि त्याच्यावर पडद्यासाठी एक रॉड असायचा. आता त्या रॉडवर सकाळच्या वेळेला चिमणी येऊन बसायची आणि ती चिमणी त्या रॉडवर बसल्यानंतर त्या आरशामध्ये तिचं प्रतिबिंब पडायचं. आरशामध्ये ते प्रतिबिंब दिसलं की ती रॉडवर बसलेली चिमणी त्या आरशाला टोचा मारत राहते. कशामुळे टोचा मारत राहते? तिथं अजून एक दुसरी कोणीतरी येऊन बसलेली आहे असं तिला वाटायला लागतं आणि जी येऊन बसले तिथं भासणारी चिमणी आहे ती तिला सत्य वाटते आणि म्हणून ती तिच्याशी टोचा मारत काही काळ त्या ठिकाणी खेळत राहते. आता आहे एकच पण दिसतात दोन. तसं आत्मा नावाचं ब्रह्म नावाचं तत्व एकच आहे. त्याच्या अधिष्ठानावर हे सगळं जग भासमान व्हायला लागलेलं आहे. आणि भासमान जगतामध्ये एका ब्रह्माशिवाय काही नसूनही नामरूप अनेक दिसत असल्यामुळे आम्हाला सुद्धा अनेकांचा भास व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि या भेदभ्रांतीमुळे जीवनामध्ये मग तू मयमयला सुरुवात झालेली आहे. आणि आरतीमध्ये आपण छान म्हणतो दत्तात्रयांच्या, मी तूपणाची झाली बोळवण. की आधी देह मी एक आहे हा भ्रम आहे आणि समोरचा जो देह दिसतो आहे तो तूपणाने कोणीतरी दुसरा आहे हा एक दुसरा भ्रम आहे. आणि या भेदभ्रांतीमुळे राग, द्वेष, मत्सर, ईर्ष्या या सगळ्या गोष्टींना सुरुवात झालेली आहे. या भेदामुळे, भेदमय व्यवहारामुळे सुखदुःखाचा अनुभव आम्हाला सातत्याने यायला सुरुवात झालेली आहे. मग आता ही भेदभ्रांती जर माझ्या चित्तातून घालवली तर सगळे जगाचे व्यवहार थांबून जाणार आहेत का? जगाचे व्यवहार जसे चालायचे तसेच चालणार आहे.
पण माझ्या चित्तातला भेद मावळल्यामुळे मला मात्र आनंद अखंड टिकवता येणार आहे. आणि असा आनंद टिकवण्यासाठीच तर परमार्थशास्त्र आहे. मग ही भेदभ्रांती म्हणजे एकाऐवजी दोन दिसणे, जो दुसरा दिसतो तो माझ्याहून भिन्न वाटणे. आणि उपनिषद आपल्यासमोर मांडणी करते, द्वितीयात वै भयं भवती. जिथं द्वैताचा अनुभव आहे तिथं दुःखाला सुरुवात होते, आणि जिथं अद्वैताचा अनुभव आहे तिथं आनंद कधीही बिघडत नाही. एवढं मोठं त्याचं फळ आहे. आणि म्हणून अद्वैत चिंतन करण्यासाठी या परमार्थशास्त्राचा अभ्यास करायचा असतो. द्वैत चिंतनामुळे दुःखाचा अनुभव आहे आणि अद्वैत चिंतनामध्ये आमच्या आनंदाची व्यवस्था आहे. हवा आहे आनंद, पण चित्तातला भेद मात्र घालवता येत नाही. आता पहा, ईश्वराची पूजा म्हटलं की आम्हाला एक 4-5 गोष्टी माहिती आहे. दिवा, उदबत्ती, नारळ, हळदी, कुंकू, झाली आमची पूजा. की एवढं त्याला वाहिलं की सगळं झालं. पण विचार नावाची एक गोष्ट आहे की जी आम्हाला पूर्णपणे आमच्या स्वरूपापर्यंत घेऊन जाणार आहे. तो शास्त्रशुद्ध विचार करायला मात्र, ती साधना करायला मात्र आम्हाला जमत नाही. कारण शास्त्र अवघड आहे असं समजूत करून घेऊन आम्ही त्याला कायमचं दूर करून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे चित्तातला भेद कधी मावळतच नाही. मितूपणाची बोळवण कधी होतच नाही. भेदाचा मडगा कधी फुटतच नाही. भेदा अमंगळ असं आपण आरतीमध्ये म्हणतो, पण प्रत्यक्षात मात्र त्याचा माझ्या जीवनाशी काही संबंध आहे. ते माझ्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे. अभेदाने सगळीकडे पाहायला शिकलं पाहिजे. ह्यालाच खरी साधना असं म्हणतात. हे समजून सांगणारेही आम्हाला भेटत नाहीत, आणि ऐकून घेणारे सुद्धा आम्ही तेवढे तत्पर नाही. असं काहीतरी होतं. आणि भरपूर साधना करून सुद्धा दुःखाचा मात्र अनुभव आमच्या चित्तातला जात नाही. आणि मग आम्हाला असं वाटतं की या साधनेमध्ये अर्थ नाही, त्या देवामध्ये अर्थ नाही. कोणी महाराज केले असतील तर त्यांच्यामध्ये पण अर्थ नाही. पण असं ज्याला वाटतं तो स्वतःच्या जीवनाचा खूप मोठा अनर्थ करून घेतो. आणि म्हणून भेदभ्रांती ही समजून घेतलीच पाहिजे आणि त्याच्यातून दूर होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर चौथी भ्रांती आपल्यासमोर ठेवलेली आहे, संगभ्रांती. आता संगभ्रांती म्हटल्यानंतर एक आत्मा नावाचं तत्त्व माझ्या देहाच्या आतमध्ये आहे, दुसरं शरीर नावाचं तत्त्व आहे, आणि या दोघांच्या मध्ये जीव नावाचं एक तत्त्व आहे. आता आत्मा आणि शरीर, आत्मा हा पारमार्थिक सत्तेतला आहे, शरीर हे व्यावहारिक सत्तेतलं आहे, आणि जीव जो आहे तो मधला तोही व्यावहारिक सत्तेतला आहे. पण तत्वतः तो ब्रह्मरूप आहे, पण स्वतःला मात्र तो शरीर समजून घेतो. वास्तविक पाहता दृष्टांत आहे आपल्यासमोर. गॅसवर आपण पाणी तापायला ठेवतो. आता पाण्याचा मुख्य गुणधर्म आहे शीतलता, पण नंतर आपण म्हणतो की पाणी तापलं. आता अग्नीची उष्णता पाण्यात उतरते आणि म्हणून पाणी तापलं, पाणी गरम झालं असं आपण म्हणतो. वास्तविक पाहता अग्नी आणि पाणी या दोघांचेही गुणधर्म पूर्णपणे वेगळे आहेत, पण त्यांचा एकत्रित संग होतो आणि मग आपण ते तापलं असं म्हणतो. तसं आत्मा आणि शरीर, आत्म्याला या शरीरात असून सुद्धा या देहाचा कधीच स्पर्श होत नाही, कधीच संग होत नाही. पण तरीही एखादा मृत्युमुखी पडला की आपण म्हणतो त्याचा आत्मा गेला. त्यावेळेला तिथे जीवात्मा हा शब्द असतो. आत्मा कधी जातही नाही, आत्मा कधी येतही नाही, कारण तो अजर आणि अमर आहे. पण तरी आपल्याला संग निर्माण झाल्यासारखा वाटतो. आता कितीतरी घट निर्माण झालेले आपण पाहतो.
त्या घटामध्ये असलेल्या आकाशाला आपण घटाकाश असं म्हणतो. आता त्या आकाशाला कधीच त्या घटाचा संग लागलेला नसतो. घट नसतो तेव्हाही आकाश असतं, घट निर्माण झाला तरीही आकाश असतं, आणि घट फुटला तरीसुद्धा आकाश जसंच्या तसंच असतं. या घटाचा त्या आकाशाला स्पर्शसुद्धा होत नाही. तसं आमच्या आतमध्ये व्यापून असणाऱ्या त्या चैतन्याला या शरीराकडून घडलेल्या कर्माचा कधीही स्पर्श होऊ शकत नाही. पण आम्ही शरीराने केलेले, बुद्धीने केलेले सगळे जे व्यापार आहेत ते त्या आत्म्यावर लादतो. त्याला संगभ्रांती असं म्हणतात. आता ही संगभ्रांतीचं एक उदाहरण अजून आपल्यासमोर अगदी छान आहे की पहा, ज्या वेळेला आपण बस स्टँडवर जातो त्या ठिकाणी तिथल्या त्या फलाटावर 2 बसेस अगदी जवळजवळ उभ्या असतात. आपण एका बसमध्ये बसलेले असतो आणि अगदी जवळ असणारी दुसरी बस सुरू होते आणि ती मागे पुढे होते. आता अगदी जवळ असल्यामुळे आपली बस पूर्णपणे थांबलेली असूनसुद्धा जी दुसरी बस मागे पुढे होते त्या जणू काही आपलेच बस मागे पुढे होत आहे असा आपल्याला भ्रम होत राहतो. जसं गाडी पळत असते आणि गाडीसोबत सगळे झाडच पळत आहेत असा भ्रम आपल्याला होतो, तसंच अगदी इकडं आहे की बुद्धी आणि आत्मा अत्यंत जवळ असल्यामुळे बुद्धीच्या सगळ्या हालचाली जणू काही आत्म्याच्याच आहेत असं आपल्याला वाटतं. पण आत्मा नावाचं तत्त्व जे माझं मूळचं स्वरूप आहे ते एकदम निश्चळ आहे. पण या संगभ्रांतीमुळे बुद्धीचे सगळे धर्म आम्ही त्या आत्म्यावर लादतो आणि जीवात्मा मी असा आहे, मी तसा आहे ह्या पद्धतीचं बरळत राहतो. 5वी भ्रांती आपल्याला दिलेली आहे ती विकार भ्रांती. विकार शब्दाचा अर्थ आहे बदल. आता देह जो आमचा आहे त्या देहाला 6 विकार आहेत. अस्ति, जायते, वर्धते, विपरिमनते, अपक्षीयते आणि म्रियते असे 6 विकार प्रत्येकाच्या देहाला आहेत. मग राजा असो, रंक असो, गरीब असो, श्रीमंत असो, बाल असो, तरुण असो, वृद्ध असो, सगळ्यांच्या देहाला हे 6 विकार आहेत. आता विकार देहाचे आहेत, पण जीवात्मा मूळचा आत्मरूप असून सुद्धा हे सगळे विकार आपलेच आहेत असं समजतो आणि मग बालपण गेलं म्हणून रडतो, तरुणपण गेलं म्हणून रडतो, वार्धक्य आलं म्हणून रडतो. देहाच्या ठिकाणी कुठलाही विकार निर्माण झाला की तो मलाच झाला असा त्याला भ्रम होतो आणि देहही बिघडतो आणि चुकीच्या विचारांमुळे मनही बिघडतं आणि मन आणि देह दोन्ही बिघडलं की जीवनामध्ये दुःखाशिवाय दुसरं काय राहणार आहे. मग देहाचे विकार आत्म्याचे आहेत असं वाटणं याला विकार भ्रांती असं म्हटलेलं आहे. आणि या भ्रमातून स्वतःची सुटका करून घेतली पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा एक छान ओवी या संदर्भात आपल्यासमोर आहे. जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले रोवून या. की ज्यांनी या 5 भ्रांतीपासून स्वतःची सुटका करून घेतलेली आहे. म्हणजे जगत आणि देह सत्य वाटत असताना सुद्धा शास्त्रांच्या आणि संतांच्या सांगण्यावरून ते सत्य नसून भासमान आहे असा निश्चय ज्याने केलेला आहे तो देहबुद्धीतून देहे बुद्धीचे नाना धोके असं या ठिकाणी धोके शब्दाचा अर्थ आहे दुःख. की सगळे दुःख जे आपल्याला अंतःकरणाला जाणवतात ते देहबुद्धीतून आलेले आहेत आणि म्हणून मी देह नसून आत्मा आहे, जग सत्य नसून भासमान आहे आणि कर्ता भोक्ता मी नसून निमित्त मात्र आहे असं या सगळ्या भ्रांतीतून सुटण्याच्या युक्त्या, वैचारिक युक्त्या शास्त्राने आणि संतांनी आमच्यासमोर मुद्दाम मांडून ठेवलेल्या आहेत. पण जोपर्यंत त्याचा प्रत्यक्ष जीवनामध्ये
म्हणजे मी करत असलेली साधना जोपर्यंत जीवनाभिमुख होत नाही तोपर्यंत मला त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आता पहा, दासबोधाच्या माध्यमातून नो द सिस्टीम आपलं चाललेलं आहे, म्हणजे प्रक्रिया जाणून घेणं चाललेलं आहे. पण नो द सिस्टीम नंतर यूज द सिस्टीम, म्हणजे जे जाणून घेतलेले आहे ते उपयोगात आणायला शिकलं पाहिजे. आणि यूज द सिस्टीम नंतर गेट द रिझल्ट, की तुम्ही जाणून घ्या, जाणून घेतलेलं उपयोगात आणा, उपयोगात आणल्यानंतर तुम्हाला त्याचं फळ मिळेल आणि फळ मिळाल्यानंतर ह्या प्रक्रिया, या साधना सोडून दिल्या तरी चालतील. अगदी जसं की तब्येत बिघडल्यानंतर डॉक्टरांकडे जातो, डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते औषध गोळ्या लिहून देतात, काही पथ्य सांगतात. मग आधी आपल्याला काय झालं ते जाणून घ्यायचं, नंतर त्यांनी दिलेल्या औषध गोळ्या घरी आणायच्या आणि आणल्यानंतर त्या औषध गोळ्या प्रत्यक्षात घ्यायच्या आणि त्यांनी सांगितलेलं पथ्यसुद्धा पाळायचं. ह्या 2 गोष्टी जर जबाबदारीने आम्ही पाळल्या, तपासण्याचं काम ते करणार आहेत. त्याच्यावर काय उपाय करायचे आहेत, औषधोपचार, तेही भाग त्यांच्याकडे आहे. पण तेवढं झाल्यानंतर माझी जबाबदारी आहे की आणलेले औषधं व्यवस्थित घेणे आणि त्याच्यासोबत पथ्यही तेवढेच पाळणे. आणि असं जर मी करत राहिले तर बिघडलेलं शरीरात निर्माण झालेले रोग, रोगामुळे निर्माण झालेलं दुःख, हे जर औषध गोळ्या व्यवस्थित घेतल्या तर नाहीसं होणार आहे आणि परत त्या ठिकाणी आरोग्य, संपन्नता मला लाभणार आहे. अगदी तसंच इकडं आहे की बुद्धीमध्ये रोग निर्माण झालेला आहे. त्या बुद्धीतल्या रोगाला भ्रांतीचा रोग असं म्हणतात. आणि ही भ्रांत अवस्था जोपर्यंत माझ्या चित्तातली मी काढून टाकत नाही तोपर्यंत दुःखाचा अनुभव कधीही कमी होणे शक्य नाही. आता देहाला दुःख झाल्यानंतर औषधोपचार घेणे हा एक भाग आहे आणि दुसरा भाग आहे ते देहाच्या ठिकाणी झालेलं आहे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अजिबात झालेलं नाही असं स्वतःला सारखं समजवणं. अन्यथा देहही दुखतो, देहासोबत मनही दुखतं. त्यावेळेला ते दुःख चक्रवाढ व्याजाप्रमाणे जास्तीत जास्त वाढत जातं. पण देहाईचे धर्म देहाठाई, आत्म्याचे आत्म्याठाई असं जर करण्याची कला आम्हाला साधली. आमचे श्रीगुरू नेहमी म्हणतात की शास्त्र जाणून घेतल्यानंतर शास्त्र जीवनात उतरवणे ही एक कला आहे आणि ती कला जोपर्यंत आपल्याला साध्य होत नाही तोपर्यंत कितीही पाठपाठांतर केलं, कितीही ग्रंथाचे पारायण केले, कितीही तीर्थयात्रा केल्या तरीसुद्धा अंतःकरणातलं दुःख नाहीसं होऊ शकत नाही. सगळ्या शास्त्रग्रंथांचं, सगळ्या संतांचं हे ग्रंथ लिहिण्यामागे किंवा शास्त्र समजून सांगण्यामागे प्रयोजन काय आहे? प्रयोजन एकच आहे, सकल कारणासह दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. हा अभ्यास करणाऱ्या जीवाला परमानंदाची प्राप्ती व्हावी. मुळात तो आनंदघन आहेच, पण आनंदघन असलेला जीवात्मा स्वरूपापासून ढळलेला असल्यामुळे त्या ढळण्याचं कारण आहे भ्रांत अवस्था. भ्रांत अवस्थेचं कारण आहे अज्ञान. आणि अज्ञान शब्दाचा या ठिकाणी अर्थ आहे ज्याच्यामुळे मला माझ्या स्वरूपाचं ज्ञान होऊ शकत नाही त्याला अज्ञान असं म्हणतात. मग या 5 भ्रांती म्हणजे मला स्वरूपाकडे जाऊ न देणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणून या सगळ्या अज्ञानात मोडतात. आणि मला जर माझ्या स्वस्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर या भ्रांत अवस्थेतून स्वतःची सुटका करून घेणे ह्याला साधना असं म्हणतात. आणि ही साधना करण्यासाठी संत संगतीमध्ये हे सगळे विचार समजून घेणं, समजून घेतल्यानंतर ते अंतःकरणात धारण करून ठेवणे आणि धारण करून ठेवल्यानंतर वेळ प्रसंगी त्याचा यथायोग्य उपयोग करणे, ह्या गोष्टी जोपर्यंत मला लक्षात येत नाहीत तोपर्यंत पूर्ण दुःखाचा परिहार होणे शक्य नाही. दुःख कोणालाही नको आहे, पण दुःख घालवण्याचे उपाय मात्र आम्हाला माहिती नाही. आणि जे आम्ही आमच्या मनाने उपाय शोधतो ते
तात्पुरते असतात, तात्कालिक असतात. पूर्ण दुःखाचा निराश त्या ठिकाणी होऊ शकत नाही. डायग्नोसिस व्यवस्थित झालं तर औषध गोळ्यांचा छान उपयोग होतो आणि डायग्नोसिसच जर चुकलेला असेल तर त्याचं काहीतरी विपरीतच असं फळ मिळतं. मग या ठिकाणी दुःखाचं नेमकं कारण काय आहे? तर भ्रांत अवस्था आहे. आणि भ्रांत अवस्थेतून सुटण्यासाठी माझ्या स्वरूपाचं अज्ञान घालवणं हे मला क्रमप्राप्त आहे. आणि हे अज्ञान जाण्यासाठी ब्रह्मविद्या, अविद्या जाण्यासाठी ब्रह्मविद्या शिकावी लागते. ही ब्रह्मविद्या जी आहे ती श्रीगुरूंच्या चरणाशी असते, म्हणून श्रीगुरू करावे लागतात. ह्या पद्धतीने एकामागे एक गोष्टी या ठिकाणी उलगडत जातात. त्यानंतर समर्थ म्हणतात की तुम्ही भ्रांत अवस्थेतून स्वतःची सुटका करून घेतली की तुमच्या चित्ताचं भ्रांती गेल्यामुळे एक प्रकारची त्या ठिकाणी शांती उत्पन्न होणार आहे. आणि शांती निर्माण झाल्यानंतर आपल्या स्वरूपाचा वेध घेण्याची सुद्धा त्या ठिकाणी इच्छा निर्माण होईल. आणि ती इच्छा निर्माण झाल्यानंतर अज्ञान घालवण्याचा प्रयत्न करण्यासाठी, आवरण दोष घालवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण संतांकडे, श्रीगुरूंकडे जाऊ. आणि हे ज्या क्षणी होईल, नासे अज्ञान दुःख भ्रांती. दुःख जाण्यासाठी भ्रांत अवस्था समजून घेणे, भ्रांत अवस्थेतून सुटका करून घेण्यासाठी स्वस्वरूपाचं ज्ञान करून घेणे. आणि स्वस्वरूपाचं ज्ञान म्हणजे अविद्या घालवून सद्विद्या प्राप्त करून अविद्या घालवली की ज्या क्षणी अविद्या अज्ञान चित्तातलं गळून पडेल त्या क्षणी ज्ञान तिथंच आहे. हे परमार्थ म्हणजे आत्मज्ञान जे आहे ते बाहेरून कुठून आणायचं नाही आहे, तर ते कुठं आहे? ते तिथंच आहे. शेवाळं दूर केलं की पाणी तिथंच आहे. तसं अज्ञान दूर केलं की स्वरूपाचं ज्ञान त्या ठिकाणीच आहे. स्वरूपाच्या ज्ञानाला नित्यप्राप्ताची प्राप्ती असं म्हणतात. हे कुठून बाहेर आणायचं नाही आहे. कोणी आपल्याला मुठभर ते देणार असं नव्हे. अज्ञान घालवण्यासाठीचे, भ्रांत अवस्था घालवण्यासाठीचे सगळे उपाय आपल्याला संत शास्त्र समजून सांगतील, पण प्रत्यक्षात जोपर्यंत मी ते घालवण्याचा प्रयत्न करत नाही, मनन करून, चिंतन करून, तोपर्यंत संपूर्ण दुःखाचा निराश होणे कदापिही शक्य नाही. आणि समर्थ म्हणतात या 3 गोष्टी गेल्या, एकामागे एक ह्या 3 गोष्टी गेल्या की मग जे काही तुम्हाला अनुभवाला येईल तेच तुमच्या स्वरूपाचं ज्ञान आहे. शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती. 1-2 मिनटं त्याच्यावर विचार करूयात आपण. आपल्याकडे घाई गडबडीत एखादा पाहुणा येतो. आधीच बसचं किंवा रेल्वेचं रिझर्वेशन झालेलं असतं. अवधी फक्त थोडा असतो, 1-1.5 तासाचा आपल्याकडे भेटायला आलेला असताना. आणि मग मला ताबडतोब निघायचं आहे, मी फक्त तुमच्या भेटीसाठी आलेला आहे, असं ज्या वेळेला तो लांबून येणारा पाहुणा आपल्याला सांगतो, त्यावेळेला आपण म्हणतो इतक्या लांबून भेटायला आलेत, आता जेवल्याशिवाय जायचं नाही. ते म्हणतात माझ्याजवळ वेळ अगदी कमी आहे. आणि त्यावेळेला आपण म्हणतो की 5 मिनिटात पिठलं भात करून वाढते. आता 5च मिनिटात पिठलं भात करून वाढते असं जेव्हा एखादी गृहिणी बोलते, त्यावेळेला डाळीचं पीठ घरात आहे, तांदूळ घरात आहेत, तांदूळ निवडलेले आहेत, कुकर, गास्केट, शिट्टी, त्याच्यामधली प्लेट ह्याच्यासह घासून व्यवस्थित ओट्यावर तयार आहे, गॅस व्यवस्थित चालू आहे, सिलेंडर भरलेला आहे, लायटर त्या ठिकाणी आहे, पाणी भरलेलं आहे. एवढी सगळी पूर्वतयारी आधी घरात असते. त्यावेळेला ती गृहिणी म्हणू शकते की 5च मिनिटात लगेच करून वाढते. इथं जसं लगेच म्हणलेलं आहे तसं समर्थ इथं शीघ्रचं म्हटलेले आहे की ज्या क्षणी या 3 गोष्टी म्हणजे ही पूर्वतयारी तुम्ही छान केली की भ्रांतीपासून स्वतःच्या मनाची सुटका करून घेतली, दुःख म्हणजे नेमकं काय आहे त्याचं स्वरूप समजून घेतलं, त्याचं कारण समजून घेतलं आणि अज्ञान घालवण्याचा
संत, श्री गुरु, शास्त्र यांच्या साहाय्याने सतत प्रयत्न केला ब्रह्मविद्या शिकून, तर ज्या क्षणी अविद्येची निवृत्ती, ज्या क्षणी अज्ञानाची निवृत्ती, त्या क्षणी ज्ञान तिथंच, म्हणजे स्वरूपाचं ज्ञान तुम्हाला तिथल्या तिथं लगेच होणारं आहे. तिथल्या तिथं तुम्हाला त्याचं ज्ञान होणार आहे. आणि ह्या पद्धतीचं शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती, अशी ज्ञानप्राप्ती तुम्हाला आम्हाला सगळ्यांना व्हावी अशी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते आणि थांबते. जय जय रघुवीर समर्थ.